नमस्कार, मी डॉक्टर सागर गोपाळे, एक्सपर्ट डेंटल क्लिनिकच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, बऱ्याच पेशंटला असा प्रश्न पडतो की दाताच्या दवाखान्यात गेल्यावर सर्वप्रथम प्रत्येक वेळी एक्सरे का काढायला सांगतात, किंवा तुम्हालाही कधी हा प्रश्न पडला असेल किंवा तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी चर्चा करताना तुम्ही ऐकलं असेल की डेंटिस्ट लोक नेहमी गेले की उपचारापूर्वीच एक्सरे करायला का सांगतात। तर याचं सर्वात महत्त्वाचं कारण असं आहे की दात हा एक आपल्या शरीरातला हाड आहे आणि अगदी सांगायचं ठरलं तर कुठल्याही इतर हाडापेक्षा दात हा शरीरातला सर्वात टणक पदार्थ आहे। आणि जेव्हा दाताला काही इजा होते, इन्फेक्शन होते किंवा दाताला कीड लागते तेव्हा नुसतं गोळ्या औषधं घेऊन दाताचं कुठलंच दुखणं बरत नाही। तर त्या दाताला जी काही कीड लागली आहे किंवा त्याला इन्फेक्शन झालंय, त्याला इजा झाली, ती मुळापासून ती काढणं, ती कट करून बाजूला काढणं गरजेचं असतं, जेणेकरून उरलेला चांगला दात जास्त दिवस टिकेल आणि त्या जो काही दाताचा भाग आपण कट करून काढलाय ते आपण कुठलं तरी आर्टिफिशियल मटेरियल भरून ती जागा भरून काढतो। पण हे सर्व करण्यासाठी ती कीड किंवा ती इन्फेक्शन किती खोल गेलेलं आहे हे बघणं फार गरजेचं असतं आणि त्यानुसार त्या दाताची कीड किती खोल गेलेली आहे आणि किती बाजूला पसरलेली आहे हे एकदा लक्षात आलं की त्यानुसार कुठला उपचार करायचा आणि त्याला नक्की किती खर्च येईल, त्याला किती वेळा यावं लागेल, हे सगळ्या गोष्टींची माहिती डेंटिस्टला पेशंटला देणं सोपं होतं आणि म्हणून कुठलाही उपचार करण्यापूर्वी दाताचा एक्सरे काढणं गरजेचं असतं। या व्यतिरिक्त बऱ्याचदा कधी कधी एखाद्या पेशंटच्या दाताला पूर्वी ट्रीटमेंट झालेली असते आणि पुन्हा त्यांचा दात दुखत असतो किंवा त्यांच्या दाताला सूज झालेली असते, त्यावेळी सुद्धा पूर्वी काय ट्रीटमेंट केली आहे हे बघणं गरजेचं असतं आणि ते बघण्यासाठी त्या दाताचा एक्सरे गरजेचा असतो, कारण दाताच्या आतमध्ये किंवा त्या कॅपच्या आतमध्ये काय आहे हे आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसू शकत नाही, त्यासाठी आपल्याला एक्सरे काढणं गरजेचं असतं। या व्यतिरिक्त दातांचे काही काही उपचार असे असतात, जसं की तुमची अक्कल दाढ आहे जी हिरडीमध्ये आहे, वरून दिसत नाही, किंवा तुम्हाला दात सरळ करायचे, मला दात मागे घ्यायचे, तर मग त्यावेळी तुमच्या हाडामध्ये एवढी जागा आहे का, इतर कुठे स्पेस आहे का, किंवा एखादा दात काढावा लागेल का जेणेकरून हे दात मागे घेता येतील, मग तो कुठला दात काढला पाहिजे हे सगळं ठरवण्यासाठी फक्त एक्सरेच नाही तर कधी कधी स्कॅन सुद्धा करावं लागतं। बऱ्याचदा इम्प्लांटच्या केसेसमध्ये आपल्याला फक्त एक्सरेवर काम होत नाही, तर आपल्याला स्कॅन करावं लागतं, जेणेकरून फक्त किती हाड शिल्लक आहे किंवा दाताची कीड किती खोलवर गेली एवढंच नाही, तर 3 डायमेन्शन मध्ये ते इन्फेक्शन किती पसरलंय किंवा ते हाड किती मजबूत आहे, जिथे आपल्याला इम्प्लांट टाकता येईल का आणि तो इम्प्लांट टिकेल का, ह्या सर्व गोष्टींचा अंदाज घेण्यासाठी आपल्याला एक्सरे किंवा स्कॅनची गरज असते। म्हणून इथून पुढे कधीही तुम्ही दाताच्या दवाखान्यात उपचारासाठी गेलात आणि त्यांनी तुम्हाला एक्सरे किंवा स्कॅन काढायला सांगितला तर त्याच्या मागे नक्कीच काहीतरी कारण असेल, याचा विचार करा आणि अशी तक्रार तुमच्या आजूबाजूला कुणी केली तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा। तुम्ही शेअर केलेली या व्हिडिओची लिंक कदाचित कुणाचं तरी दात वाचू शकते। धन्यवाद।